नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं. कुणीतरी असं छान म्हटलंय की घरातून बाहेर निघताना देवासमोर हात जोडून देवाला म्हणावं, तुम्ही माझ्यासोबत चला. हातात लाखाची जरी घडी घातली तरी वेळ देवाकडेच आहे. एक साधू वृंदावन धामला पटनावरून आले होते प्रभूच्या दर्शनाला. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पहिले प्रसाद घेतला, प्रसादाचे लाडू. प्रसाद घेतल्याच्या नंतर प्रभूचं दर्शन झालं, प्रभूला प्रसाद ठेवला आणि बाकीचे लाडू उरलेले त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये तसाच डबा टाकला. काही दिवस वृंदावनमध्ये राहिले आणि नंतर ते त्यांच्या आश्रमाला जायला निघाले. ते ट्रेनमध्ये पण बसले. ट्रेन जेव्हा मुघल सरायवर पोहोचली, तिथे स्टेशनवरती अर्धा तास ट्रेन तिथं थांबणार होती. तिथून 3-4 तासाचा रस्ता होता पटनाला पोहोचण्यासाठी. साधूच्या मनात आलं, अर्धा तास ट्रेन थांबणारच आहे, तर थकलोय प्रवास करून, तर मी हातपाय तोंड धुवून घेतो. हातपाय तोंड धुवून घेतल्याच्या नंतर त्यांनी देवाला नमस्कार केला आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी जो ते बॅगमध्ये ठेवलेला डब्बा त्यांनी बाहेर काढला आणि उघडला, तर त्याला मुंग्या लागलेल्या होत्या. साधूंनी प्रसादावरची एक मुंगी बाजूला काढली आणि त्यातला थोडा प्रसाद ग्रहण केला आणि जो बाकीचा प्रसाद राहिलाय त्यांनी तसाच बॅगमध्ये टाकला आणि त्यांच्या मनाला असं वाटलं की जो बाकीचा प्रसाद राहिलाय तो मी थोडा थोडा करून वाटून टाकीन. पण एका गोष्टीची त्यांना चिंता वाटू लागली. वृंदावनवरून मी मुंग्या घेऊन आलोय, काय त्या मुंग्याचं भाग्य की त्यांनी वृंदावनमध्ये जन्म घेतलाय, आणि मी किती अभागी आहे आणि पापी पण आहे की मी या मुंग्याला माझ्यासोबत घेऊन चाललोय वृंदावनवरून माझ्या आश्रमात. साधू म्हणाले की मी किती पापी आहे, माझा जन्म तर वृंदावनमध्ये नाही झाला, पण या मुंग्याचा झालाय, ते पण मी माझ्यासोबत घेऊन चाललोय आश्रमात. माझ्या हातातून पाप घडतंय असं त्यांचं मन त्यांना खायला लागलं. या मुंग्याचा जन्म वृंदावनमध्ये झाला आणि यांना मी माझ्या वृंदावनच्या मातीमधून मी आश्रमाच्या मातीत नेऊन टाकतोय. माझं मी किती पापी आहे, मी यांना का त्यांच्या मातीपासून दूर करतोय. प्रभूच्या पायाशी खेळतात, कृष्णाच्या पायाशी खेळतात, मी त्यांना का दूर करू. साधूचं मन असं वाटायला लागलं. साधू म्हणाले, प्रायश्चित्त करू तर कसं करू, मला मन खायला लागलंय, मी त्यांच्या जन्मभूमीतून माझ्या आश्रमात घेऊन चाललोय, मग मी प्रायश्चित्त कसं करू. नंतर ते ट्रेनमधून खाली उतरले. थोडा वेळ विचार केल्याच्या नंतर मग त्यांनी वृंदावनची ट्रेन पकडली. ते वृंदावनला जायला निघाले. ते संत वृंदावनमध्ये पोहोचले. ते मिठाईवाल्याच्या दुकानात गेले. पहिले तर दुकानात गेल्याच्या नंतर ते दुकानदाराला साधू बोलले, या मिठाईला पहा किती मुंग्या लागल्या. दुकानदार म्हणला, माफ करा साधू, मी तुम्हाला दुसरी मिठाई देतो. साधू बोलले, अरे नाही, तो विषय नाहीये, मिठाई तर खूपच छान होती, मिठाईचा विषयच नाही काही, पण ह्या मुंग्या माझ्या डब्यातून वृंदावन सोडून मी आश्रमात घेऊन चाललो होतो. मी त्या मुंग्या इथे सोडायला वापस आलोय, त्यांच्या जन्मभूमीत सोडायला वापस आलोय. त्या लहानाच्या मोठ्या झाल्यात, इथं मी कसा घेऊन जाऊ शकतो, नाही जाऊ शकत. या वृंदावन भूमीत जन्मलेल्या मुंग्या मी त्यांना माझ्यासोबत आश्रमात घेऊन जाऊ शकत नाही. ते साधू दुकानदाराला बोलले. ते साधू म्हणाले, विचार करा, आश्रमातून यायला त्यांना किती उशीर लागला असता, किती दिवस गेले असते. दिवसाचं सोडावं, पण ते पोहोचल्या तरी असत्या का वृंदावनमध्ये. मी विचार केला, त्यांचा जन्म इथं वृंदावनमध्ये झालाय, प्रभूच्या चरणाशी खेळणाऱ्या कसा माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो. कोणी मला अधिकार दिला की इथल्या मुंग्या मी आश्रमात घेऊन जाऊ शकतो. मला अधिकार प्रभूंनी पण नाही दिलेला. माझा जन्म तर नाही झाला वृंदावनमध्ये, पण मी या मातीला स्पर्श करून माझं मन भरून येतं. माझं जीवन सार्थ झाल्यासारखं वाटतं.
म्हणून मी प्रभूची माफी मागायला आलोय. त्या मुंग्या प्रभूच्या चरणाशी खेळतात, आनंद लुटतात. मला अधिकार नाही त्यांना दूर करण्याचा. हे ऐकून त्या दुकानदाराने साधूला प्रणाम केला आणि म्हणाले, तुम्ही माझे डोळे उघडले साधू. मी कितीतरी वर्षापासून इथंच वृंदावनमध्ये दुकान टाकू नये, पण माझ्या ही गोष्ट लक्षातच नाही आली. तो दुकानदार साधूला म्हणाला, माझ्या इतका भाग्यशाली कोणच नाही. कोणच नाही माझ्यासारखा भाग्यशाली. गोष्ट छोटी होती, पण कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. याच्यापेक्षाही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन. मनाला स्पर्शून जाणाऱ्या गोष्टी सांगेन, काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.